आता महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सर्व बहिणींना पडला होता। अखेरकार तारीख ठरलेली आहे। आता तुम्हाला जो एप्रिलचा हप्ता मिळणार आहे तो हप्ता आता तुम्हाला 10 तारखेला मिळणार। इथं पाहू शकता तुम्ही 10 तारीख ठरलेली आहे। 10 तारखेला तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। आणि आनंदाची बातमी म्हणजे हा एप्रिलचा हप्ता जो वाटप होणार आहे दुप्पट पैसे तुम्हाला आता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 9 हप्ते वाटप झाले असतील। हा हप्ता आता तुमचा 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि 10वा हप्ता जो वाटप होणार आहे तो आता दुप्पट रक्कम तुम्हाला वाढून मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला आता 2 मेसेज येतील। पहिला मेसेज तुम्हाला 21 रुपयाचा असणार आहे आणि दुसरा मेसेज हा 25 रुपयाचा असणार आहे। आता या रकमेमध्ये वाढ झाली आहे आणि कशाचे 25 रुपये तुम्हाला देण्यात येत आहे, दुप्पट हप्ता कशामुळे तुम्हाला देण्यात येत आहे, हा सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना 10 एप्रिलपासून हप्ता वाटप करा आणि 2 मेसेज कसं येणार आहे त्यासाठी पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे। आता लाडक्या बहिणींना, ज्या बहिणींना गॅस कनेक्शनचे देखील पैसे मिळाले नसतील त्यांना सुद्धा आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज त्यांची प्रेस कॉन्फरन्समध्ये गॅस सिलेंडरबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आणि लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे मिळाले नसतील, मार्चचा हप्ता, एप्रिलचा हप्ता आता तुम्हाला वाटप होणार आहे। मागील जेवढे पण हप्ते तुमचे बाकी असतील त्या संदर्भात पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। सर्व अपडेट तुम्हाला सांगतो। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका। सर्व अपडेट तुम्हाला मी आता व्यवस्थितपणे सांगतो। सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की बँक खातेदारांना 5 नवीन नियम लागू झालेले आहे। शासनाने नवीन 5 नियम लागू केलेले आहे बँकधारकांसाठी। कारण हे जे नवीन नियम लागू झालेले आहे, आता या एप्रिल महिन्याचा हप्ता जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हे 5 नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। कारण बँकधारकांनी हे नियम अतिशय गरजेचे आहे। बँकांनी लिस्ट जाहीर केलेली आहे 5 नियमांची। हे नियम मी तुम्हाला सांगतोय। या नियमांमध्ये ज्या बहिणी बसल्या त्याच बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता येणार आहे। आणि जर तुम्ही या नियमांमध्ये बसला नाही तर कदाचित तुम्हाला तुमचं खातं सुद्धा बंद पडू शकतं। बँकांनी यादी जाहीर केलेली आहे। सर्वात अगोदर आपण हे नियम पाहूया कोणते ते नियम असणार आहे। 31 मार्चपासून हे पूर्ण देशभरात लागू झालेले आहे आणि आता त्याची अंमलबजावणी झालेली आहे। म्हणजे आजपासून त्याची अंमलबजावणी झालेली आहे। 31 मार्चला हा आदेश देण्यात आलेला आहे आणि आता पूर्ण भारत देशात लागू झालेला आहे। बँक खातं असो किंवा पोस्ट खातं असू द्या, बघा तुमचं बँकेचं पासबुक असू द्या किंवा पोस्टात तुमचं खातं असू द्या, दोघांमध्ये हे नियम लागू झालेले आहे। कुठलीही बँक असू द्या, आता बँकांची लिस्ट सुद्धा जाहीर झालेली आहे। कुठलीही बँक असू द्या, सर्व बँकांना हे लिस्ट जारी झालेली आहे। नियम अतिशय महत्त्वाचे आहे। कारण जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर पहिल्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 500 रुपयाचा दंड सुद्धा होऊ शकतो। म्हणून हे नियम अतिशय गरजेचे आहे, अतिशय महत्त्वाचे आहे। हे नियम जाणून घ्या तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे। आणि दुसऱ्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला 2000 रुपयाचा दंड सुद्धा होणार आहे। म्हणून पहिला, दुसरा आणि तिसऱ्या नियमांचं उल्लंघन केल्यास इतका दंड होईल जोपर्यंत आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते भेटले असतील सर्व पैसे वसूल सुद्धा केलं जाऊ शकतं। कारण तुम्हाला आता जुलैपासून तर आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते भेटले आहे। 9 हप्त्याचे तुम्हाला आता 13,500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा झालेले आहे। ते 13,500 रुपये जे जमा झालेले सर्व पैसे तुमचे आता वसूल करण्यात येणार आहे। कारण तुम्ही जर तिसऱ्या नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला सर्व पैसे तुमचे वसूल होणार आहे। आता सर्वात अगोदर आपण पाहूया हे नियम कुठले असणार आहे आणि कसं त्याचं आपल्याला पालन करायचं। तुमचे खाते कायमस्वरूपी बंद होईल, कोणत्याही योजनेचा लाभ तुमच्या खात्यात येणार नाही असं शासनाने ठराव केलेला आहे। आता बँकांनी हे नियम लागू केलेले आहे। शासनाने ऑर्डर दिलेली आहे की तुम्ही हे 5 नियमांमध्ये ज्या बहिणी बसला त्याच बहिणींच्या खात्यात तुम्ही पैसे जमा करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश देण्यात आलेला आहे। बँकांचे नियम अतिशय महत्त्वाचे आहे। त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल, या नियमासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमचं सेविंग अकाउंट असू द्या किंवा करंट अकाउंट असू द्या ते सुद्धा चेक केलं जाणार आहे। कोणकोणतं डॉक्युमेंट लागणार आहे आणि डॉक्युमेंटच्या सोबत तुम्हाला बँकेत जाऊन कसं जमा करायचं आहे, अर्ज कसा भरायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ठीक आहे, आपण पाहूया की एप्रिलच्या हप्त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेली आहे की एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर बहिणींच्या खात्यात जमा करा। कारण एप्रिलचा हप्ता जर जमा झाला नाही
या आता 10 तारखेच्या आत जर तुमच्या खात्यात जमा झाला नाही तर तुम्हाला डबल हप्ता दिला जाणार आहे, असं सुद्धा शासनाने एक ठराव केलेला आहे। आता डबल हप्ता जो वाटप होतोय, शासनाने जे ऑर्डर दिलेले आहे 20 जिल्ह्यांची यादी फायनल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 20 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे त्यामध्ये 1,35,00,000 अर्ज छाननीमध्ये मंजूर झालेले आहे। म्हणजे आता पैसे जे वाटप होणार आहे, एप्रिलचा हप्ता जो वाटप होणार आहे त्यामध्ये 1,35,00,000 बहिणी अर्जाची जी छाननी चालू असताना ते आता मंजूर झालेली आहे। एवढ्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता 10 तारखेच्या आत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्या तारीख साधारणतः 10 तारखेपासून वाटप होईल, तर साधारणतः 15 तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, यामध्ये काही बदल होणार नाही। आता यासाठी काय नियम ठेवण्यात आलेला आहे बघा, पहिला म्हणजे आता बहिणींना आता 2100 रुपये अधिक 830 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि 25,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। आता 25,000ची एक यादी आहे, ती यादीसुद्धा फायनल झालेली आहे। ती यादीसुद्धा आता लिस्ट करण्यात आलेली आहे। ती यादीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण शासनाने ठराव केलेले आहे 10वा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही, कारण शासनाने काही नियम ठराव केलेले आहे। या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना आम्ही 10वा हप्ता वाटप करू, असं शासनाने निर्णय घेतलेला आहे। एप्रिलचा हप्ता आता सरसकट मिळणार नाही, त्यासाठी आता वेगवेगळे नियम लागू झालेले आहे। बघा, आता शासनाचे वेगवेगळे नियम लागू झालेले आहे। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसतील त्याच बहिणींना आम्ही एप्रिलचा हप्ता देणार। लाडक्या बहिणींसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींसाठी आता नवीन नियम सुरू झालेले आहे। जे नियम आता लागू झालेले आहेत त्यामध्ये आता अंगणवाडीच्या सेविकांना आणि RTO यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे। आता 1 एप्रिलपासून सर्व नियम लागू झालेले आहे। या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे, अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 2100 रुपये, त्यासोबतच 25,000 रुपयाचं विशेष अनुदानसुद्धा आम्ही देऊ। आता राज्य शासनाने अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की बहिणींना आम्ही 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप करू आणि 25,000 रुपयाचे विशेष अनुदानसुद्धा आम्ही बहिणींना करणार आहोत। फक्त बहिणींनी या नियमांचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे। एप्रिलच्या हप्त्यासाठी सुरुवात झालेली आहे, पण लाडक्या बहिणींना योजनेचे बद्दल काहीतरी म्हणजे आता बदल करण्यात येणार आहे। तो बदल कसा असणार आहे, लाडक्या बहिणींसाठी एक नवीन बदल करण्यात आलेला आहे। ते बदल काय नाही, ते बदल असा असणार आहे की ज्या महिला हे 4 नियम पाळणार नाही त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता अजिबात मिळणार नाही। अजितदादा पवार यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे। आता हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे, हे नियम तुम्ही जाणून घ्या। मी तुम्हाला हे 4 नियमांची माहिती पूर्ण देतो, त्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती सुद्धा माहिती देणार आहे। सर्वात अगोदर आपण नियम बघूया, कोणकोणते नियम आहे। महत्त्वाचे 4च नियम ठेवले आहे, बाकी सर्व नियम आता शासनाने काढलेले आहे। सर्वात अगोदर आपण हे नियम पाहूया। आता पहिला जो नियम आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ते म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरी चौकशी होणार आहे। म्हणजे हे 4 नियमांचं पालन करणे गरजेचं आहे आणि हे 4 नियमांचं पालन करून तुमच्या घरी चौकशी होणार आहे। बघा कसं होणार आहे, तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का। पहिली चौकशी काय होणार आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या नावावर 4 चाकी वाहन आहे का, बघा असं चौकशी होणार आहे। हा पहिला नियम असणार आहे। जर असेल, बघा इथं काय म्हटलं आहे, जर असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाईल। बघा पहिली जी चौकशी होणार आहे आणि पहिला जो नियम असणार आहे तो तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जर 4 चाकी वाहन असेल, हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे। बाकी सर्व नियम काढून टाकले, पण हा नियम ठेवण्यात आलेला आहे। हा नियमाचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये असो किंवा तुमच्या नावावर असो 4 चाकी वाहन जर असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द केला जाणार आहे। ही चौकशी सुरूच राहणार आहे। ही चौकशी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे। पहिली चौकशी तुम्हाला अतिशय महत्त्वाची असणार आहे। दुसरी जी चौकशी होणार आहे, दुसरा जो नियम असणार आहे तो तुम्ही इथं पाहू शकता, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। बघा दुसरी चौकशी असणार आहे, तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे। जसं की इथं पाहू शकता, शेती असो, प्लॉट असो, घर असो सुद्धा बघा यापैकी ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। हे सर्व काही तुमचं ऑनलाईन पद्धतीने चेक होणार आहे। जर तुमच्या नावावर हे काही असेल तर तुम्हाला तात्काळ ऑनलाईन अर्ज रद्द केला जाणार आहे। बघा तुमचा सुद्धा अर्ज ऑनलाईन पद्धतीने रद्द केला जाईल, कारण
जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी, तुमच्या कुटुंबाकडे कुणाकडे म्हणजे प्रॉपर्टी असेल, ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे, आता ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे, त्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारचं घर नको आहे, प्लॉट नको आहे. जर असेल तर तात्काळ तुमची ही जी योजना ही बंद करण्यात येणार आहे, असा आदेश शासनाने दिलेला आहे. ही दुसरी चौकशी, दुसरा नियम असणार आहे. आता तिसरा नियम अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना. बघा, तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी शासनाच्या सरकारच्या नोकरीवर असेल, कोणी पगार घेत असेल, तर त्या बहिणींनासुद्धा या योजनेपासून काढलेलं आहे. हा नियम ठेवण्यात आलेला आहे. तर असेल तर तुम्हाला तुमच्या घरात जेवढे पण महिला लाभ घेत असतील सर्व बहिणींचा लाभ बंद होणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक बहीण लाभ घेत असेल, दोन बहिणी लाभ घेत असाल, तर सर्वांचं लाभ बंद होणार आहे. कारण शासनाचा हा निर्णय आहे. कोणी शासनाच्या नोकरीवर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिलेला नाही, म्हणून शासनाने हा नियम ठेवलेला आहे. शासनाचा हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी शासनाच्या नोकरीवर असेल, शासनाच्या इथं कोणी पगार घेत असेल, तर त्यांना तात्काळ या योजनेपासून रद्द करण्यात येणार आहे. ही चौकशीसुद्धा सुरूच राहणार आहे. आणि शेवटची चौकशी, चौथी चौकशी असणार आहे, ते म्हणजे तुमचं उत्पन्न. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. हे सुद्धा नियम ठेवलेला आहे. 20,000पेक्षा कमी आहे की नाही. बघा, महिन्याला, एक महिन्याला तुमचं उत्पन्न 20,000पेक्षा कमी आहे की नाही हे सुद्धा शासन चेक करणार आहे. जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेपासून काढले जाऊ शकतं. म्हणजे एका महिन्याला 20,000 म्हणजे तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. त्याचा अर्थ म्हणजे एका महिन्याला तुमचं 20,000पेक्षा उत्पन्न कमी असणे गरजेचं आहे. अशा शासनाने हा नियम ठेवलेला आहे. हे 4 चौकशा त्यांनी ठेवलेल्या आहे. या 4 चौकशा व्यतिरिक्त दुसरं कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी ठेवलेला नाही. सर्व निर्णय त्यांनी आता काढून टाकले. हे 4च नियम त्यांनी ठेवलेले आहेत. आता तुम्ही या 4 नियमांमध्ये बसला असाल तर तुम्हाला 10वा हप्तासुद्धा मिळणार आहे. यापुढे येणारे सर्व हप्ते तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला काही हरकत नाही. ठीक आहे. सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील. 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. या 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. या 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. कुठल्या विभागामध्ये येतात. पहिला विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागामधून पहिला जिल्हा येतो, इथं पाहू शकता. नागपूरला पैसे वाटप होणारे. वर्धामध्ये येणारे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली. सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे. 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता. आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग. आता दुसरा विभागाची यादी आली आहे. दुसरा विभाग आहे नाशिक विभाग. बघा, नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणार आहे नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर. बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. दुसऱ्या विभागामध्ये असं 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत. आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग. संभाजीनगर विभागमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 8 जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागमध्ये. त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर, पहिला जिल्हा, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद. बघा, या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. तिसरा नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही. चौथ्या विभागामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. तो म्हणजे कोकणमध्ये. कोकणमध्ये बघा एकूण 6 जिल्हे येतात. 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता. ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये, त्यानंतर रायगडमध्ये, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग. असं या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण या जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 10वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की गुढीपाडवाला कोणाला 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे. 24 लाख बहिणींना साड्या मिळणार आहे आणि शासनाने जे आता 10 ते
25,000 रुपये जे अनुदान देण्यात येणार आहे, अशा बहिणींना देण्यासाठी शासनाने ठराव केलेला आहे की ज्या खरोखर गोरगरीब बहिणी असणार आहे, ज्यांना आता काही उद्योग वगैरे करायचा असेल, काही म्हणजे कुठला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल, त्यांना आता हे अनुदान देण्याचा शासनाने ठराव केलेला आहे। ज्या बहिणी अपात्र असणार आहे, ज्यांना काही उद्योग करायचा असेल, त्यांना हे 10 ते 25,000 रुपयेपर्यंत त्यांना अनुदान शासन देणार आहे। आणि 24 लाख बहिणी शासनाने हा ठराव केलेला आहे। शासनाने ती यादी जाहीर केलेली आहे। त्या यादीमध्ये तुम्हाला जर ती यादी पाहायची असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या एक वेबसाईटवर जाऊन ती यादी तुम्ही पाहू शकता। त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक साडीसुद्धा मिळणार आहे। 24 लाख बहिणींपैकी जर तुम्ही असाल तर तुम्हाला एक साडीसुद्धा दिली जाणार आहे। अशा प्रकारे आता गुढीपाडव्याच्या आधी सर्व वाटप होणार आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकता, कारण असं नवनवीन माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ता मिळाला लाडकी बहीण योजनेचा ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। 10वा हप्ता वाटप झाला की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये।